अशी की बघा मंत्रीपद नेहमीच महत्वाचं असतं असं नाही. आज मी मंत्री नाही म्हणून मला एवढा वेळ मिळू शकतो. कालच माझी कुमार भोगले साहेबांच्याबरोबर मीटिंग झाली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात. त्यांनी स्वतःहून फोन करून मला बोलावून घेतलं. म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ह्या जिल्ह्याच्या दृष्टीने एवढं महत्वाचं आहे, की ज्या ठिकाणी ते अडलेलं काम होतं, की त्यांची एकच सही राहिली आहे, बाकी 3 सह्या झाल्या आहेत. त्यांनी सुद्धा एक चांगला दृष्टिकोन घेतला. त्याने आपल्या वकिलाकडे करायला दिलेला आहे एक नवीन मसुदा. तो मसुदा मी राणी सरकारना आणि राजेसाहेबांना सुद्धा दाखवेन, युवराजांना दाखवेन आणि माझी खात्री आहे की ह्याच्यातून मार्ग निघायचे चांगल्या दिवसाला सुरुवात झाली. परत मध्येच मंत्रिपद कशाला पाहिजे. काम आपण मंत्री नसताना सुद्धा करू शकतो. आपल्याकडे जर्मनीला आपल्याला जी मुलं पाठवायची आहे, 6 महिने 8 महिने काहीच झालं नव्हतं. मुख्यमंत्री साहेब म्हणाले की तुमचं एक पत्र द्या की तुम्ही हे स्कीम बघायला तयार आहात. त्याचं कोऑर्डिनेटर म्हणून काम करायचं मी ज्याला पत्र दिलं, त्याला ही स्कीम सुद्धा मार्गी लागेल. 1 लाख मुलं जर्मनीमध्ये जाणं ही काही साधी गोष्ट नाही. पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 मुलं जातील. पण 10,000 म्हणजे सुद्धा कमी संख्या नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये थोडासा रस घ्यायला लागतो. गरिबांबद्दल कळवळा असायला लागतो. आणि तो कळवळा हा नेहमीच साईबाबांच्या कृपेने आलेला आहे. साईबाबा सगळ्यांना एकच मानायचे म्हणून ते सबका मालिक एक म्हणायचे. सर्व धर्म एकसारखे आहेत म्हणायचे. आणि अल्लाह मालिक है म्हणायचे. आणि त्यांचं खुदा मालिक है म्हणायचे. आणि त्यांनी स्वतः रामनवमीचा उत्सव साजरा केलेला होता. त्यांनी सुरुवात रामनवमीची त्यांनी केली. होळी साजरा करण्याची सुरुवात त्यांनी केली. त्याच्यामुळे जसं ते हिंदूंचे देव आहेत, तसे सर्व धर्मीयांचे देव आहे. अनेक पारसी लोक तिथे जाताना मी बघितले, अनेक ख्रिश्चन लोक जाताना बघितलेले. त्याच्यामुळे अनेक गुजराती येतात, मारवाडी येतात, दिल्लीचे नॉर्थ इंडियन पंजाबी लोक येतात. हैदराबाद आणि साऊथच्या तर लोकांचं ते तिरुपती नंतरचं 2 नंबरचं दैवत आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की साईबांची अखंड कृपा ही या महाराष्ट्रावर राहिलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये यावर्षी सुदैवाने दुष्काळ नव्हता. अतिशय चांगली परिस्थिती पाण्याची राहिलेली होती. पण आता अति पाणी होतंय. सगळीकडे पूर आलेले आहेत. त्याच्यातून सुद्धा लोकांना धीर मिळून त्यांनी त्याच्यातून बाहेर पडून चांगलं असं त्यांना रिलीफ मिळून द्या अशी सुद्धा मी साईबांच्या चरणी प्रार्थना केली. नागपूरला तर खूपच पाणी हे झालं. विदर्भामध्ये खूप पाण्याचं संकट आलंय. पण सुदैवाची बाब अशी आहे, की मुंबईचं धरण मी मुंबईचा पालकमंत्री होतो. त्यामुळे मुंबईच्या लोकांना सगळ्यात जास्त आनंद होतो धरण भरलं की. म्हणजे पाण्याची कपात होणार नाही याची त्यांना गॅरंटी असते. त्याच्यामुळे मोडक सागरचं भरून वाहायला सुरुवात झालेली आहे. उरलेले तलाव सुद्धा भरून वाहायला सुरुवात होतील आणि आमच्या दृष्टीने तेच सगळं महत्वाचं असतं. लोकांना रिलीफ मिळणं, लोक आनंदात राहणं हेच आमच्या दृष्टीने महत्वाचं असतं.